नमस्कार मंडळी, मी दीपाली दीपास किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पिझ्झा, तोही अगदी स्वस्त आणि एकदम मस्त। तर पिझ्झाचे आपण अनेक प्रकार पाहतो, तर आज आपण इथे बनवणार आहोत कॉर्न पिझ्झा, तोही अगदी 10 मिनिटांमध्ये बनवता येतो आणि त्यासाठी तुम्हाला ओव्हनची गरज नाही, तर तुम्ही घरी असणाऱ्या तवा किंवा कढईमध्ये सुद्धा हा पिझ्झा अगदी व्यवस्थितपणे बनवू शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी पिझ्झा बनवण्यासाठी 2 रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेले आहेत। हे 35 रुपयाला 2 पिझ्झा बेस मिळालेले आहेत। त्यानंतर 2 अमूलचे चीज क्यूब घेतलेले आहेत। त्यानंतर आपण सर्व भाज्या बघूयात। तर इथे 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी स्वीट कॉर्न बॉईल करून घेतलेला आहे आणि मोठा कांदा त्याचे बारीक बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 शिमला मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। सुरुवातीला आपण ह्या सर्व भाज्या एका पॅन मध्ये थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे साधारणतः अर्धा चमचा तेल घालायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की आपण ह्या कट केलेल्या सर्व भाज्या घालूयात। सुरुवातीला आपण कांदा घालायचा, त्यानंतर शिमला मिरची घालूयात आणि त्यानंतर आपण इथे टोमॅटो घालूयात। साधारणतः ह्या भाज्या 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती तुम्ही सतत हलवत थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। त्यामुळे आपण वरून जे याच्यावरती चीज टाकणार आहोत ते चीज सुद्धा लवकर मेल्ट होतं आणि भाज्या सुद्धा पिझ्झा बरोबर अगदी कच्च्या राहत नाहीत, तर त्या व्यवस्थित अशा थोड्या शिजल्या जातात। तर इथं तुम्ही बघू शकता ह्या थोड्याशा व्यवस्थितपणे थोड्याशा शिजल्या गेलेल्या आहेत। त्यानंतर आपण ह्याला अगदी चिमूटभर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे आपण थोडंसं मीठ घालूयात आणि त्यानंतर थोडंसं त्याला परतून घेऊयात। आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे मी आता एक पिझ्झा बेस घेते आणि या बेसवरती सुरुवातीला आपण इथे मेयोनीज घालायचं आहे, त्यामुळे आपला पिझ्झा अगदी खायला छान लागतो। त्यानंतर आपण इथे 2 चमचे पिझ्झा सॉस घालूयात आणि हे दोन्ही एकत्रपणे सर्व मिक्स करून पूर्ण आपण पिझ्झा बेसवरती सर्व व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेऊयात। त्यानंतर आपण इथे फ्राय केलेल्या सर्व भाज्या घालून घेऊयात आणि आपण पिझ्झा अनेक प्रकारचे बनवू शकतो, परंतु आज आपण इथे कॉर्न पिझ्झा बनवणार आहोत, त्यामुळे वरून आपण असं कॉर्न घालून घ्यायचं आहे। कॉर्न घातल्यानंतर आपण अमूलचा चीज क्यूब आहे तो थोडासा किसून घालूयात। सर्व पिझ्झावरती तुम्ही हे चीज थोडंसं असं किसून घालायचं आहे। तोपर्यंत मी इकडे एक नॉनस्टिकची कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर कढई थोडीशी गरम झाली की आपण यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बटर सुद्धा लावू शकता। त्यानंतर आपण जो पिझ्झा आहे तो या कढईमध्ये ठेवणार आहोत आणि साधारणतः आपण 5 ते 7 मिनिटे अगदी लो फ्लेमवरती झाकून ठेवणार आहोत आणि तुम्ही त्याला अधूनमधून पिझ्झा खालून थोडासा बेस त्याचा चेक सुद्धा करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्या सर्व भाज्या आणि आपलं चीज सुद्धा अगदी व्यवस्थितपणे मेल्ट झालेला आहे। तर त्याला आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा कॅफे स्टाईल आपला पिझ्झा बनवून तयार आहे। तर त्याला आपण डिश मध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही सुद्धा पिझ्झा हा घरच्या घरी नक्की ट्राय करा। कसा झाला हे मला तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा। त्यानंतर आपण इथे वरून थोडेसे चिली फ्लेक्स घालूयात आणि त्यानंतर थोडंसं ऑरिगानो घालायचं आहे। त्यानंतर हा पिझ्झा आपण कट करून घेऊयात आणि सर्व करूयात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा या प्रकारे नक्की पिझ्झा करून बघा। तर आपण थोडासा टोमॅटो सॉस घालूयात आणि मस्त असा पिझ्झा याचा आपण आस्वाद घेऊयात। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल
तर नक्की दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण तुम्हाला अशाच साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपी मिळतील। तर नंतर भेटूया अशाच एका सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।